पहिले लोक विहिरीतील गढूळ पाणी पिऊनही 100 वर्ष जगत होते. आता आरोचे शुद्ध पाणी पिऊनही 40 वर्षात म्हातारे होत आहेत. पहिले लोक घाण्यातील अशुद्ध तेल खाऊनही म्हातारपणात मेहनत करीत असत. आता आम्ही डबल फिल्टर तेल खाऊनही जवानीमध्येच दम लागत आहे. पहिले लोक खडेवाले अशुद्ध मीठ खाऊनही आजार त्यांच्या जवळ येत नसत. आता आम्ही आयोडीनयुक्त मीठ खाऊनही हाय लो BP घेऊन बसलो आहे. पहिले लोक लिंबाची काठी, कोळसा, मीठ घासून दात चमकवत असत आणि 80 वर्षाचे झाले तरी अन्न चावून खात असत. आता कोलगेट सुरक्षावाले डेंटिस्टचे चक्कर खात आहेत. पहिले लोक नाडी पकडून रोग सांगत असत. आता संपूर्ण शरीर मशीनमध्ये चेक करूनही रोग सापडत आहे. पहिले 10-12 मुले जन्माला घातलेली स्त्री 80 वर्षाच्या वयातही शेतात काम करीत असत. आता स्त्री पहिल्या महिन्यापासूनच डॉक्टरच्या देखरेखीखाली असतात, तरीही पोट पाडून मुले जन्माला येतात. पहिले काळ्या गुळाची मिठाई मजबूत खात असत. आता मिठाई खाण्याच्या आधीच डायबिटीज होत आहे. पहिले म्हाताऱ्यांचेही गुडघे दुखत नसत. आता जवानसुद्धा गुडघे आणि कंबर दुखण्याने हैराण आहेत. शेवटी हे समजत नाही, हे विज्ञान युग आहे की अज्ञानाचे. आपण विज्ञानाने प्रगत होत आहोत, परंतु राहणीमानाने व शरीराने कमजोर. धन्यवाद.